नवजात बाळाची 90,000 विक्री. उल्हासनगरात आईवडिलांचं कृत्य. परिस्थितीचं कारण सांगितलं. उल्हासनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवडिलांनी जन्मजात बाळाची 90,000 विक्री केली. परिस्थिती हलाखीची असल्याचं कारण पुढे करत आईवडिलांनी ही विक्री परस्पर केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आईवडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या मराठा सेक्शन परिसरात विजया गायकवाड या महिला राहतात. त्यांना 2 मुलं असून यापैकी विशाल हा मोठा मुलगा आहे. विशालला 22 जानेवारी रोजी मध्यवर्ती रुग्णालयात मुलगी झाली अशी माहिती विशालने त्याच्या आईला दिली. विशालची आई 25 जानेवारी रोजी बाळाला बघण्यासाठी रुग्णालयात आली असता बाळ 90,000 रुपयांना विक्री झाल्याचं मुलाने सांगितलं. पुन्हा ते बाळ मिळवावं यासाठी बाळाच्या आजीने प्रयत्न केले. घेतलेले पैसे पुन्हा परत करून बाळ आण असं तिने विशालला सांगितलं. दरम्यान विशालने बाळ हे मध्यस्थी महिलेच्या प्रयत्नाने शेख कुटुंबियांना विक्री केल्याचं सांगितलं. अखेर विशालच्या आईच्या तक्रारीवरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्या शेख कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 4 महिलांसह 2 पुरुषांना ताब्यात घेऊन नोटीस बजावली. सध्या आरोपींना सोडून देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत. विजया गणेश गायकवाड नावाची एक वयोवृद्ध महिला आहे, जी मराठा सेक्शन उल्हासनगर या ठिकाणी राहते. तिनं पोलीस स्टेशन मध्यवर्ती या ठिकाणी तक्रार दिली होती की तिची नात म्हणजे तिच्या मुलाची मुलगी हिला तिच्याच मुलांना आणि सुनेने एका व्यक्तीला विकलेला आहे 90,000 रुपयाला जन्मल्याच. अशा तक्रारीवरून आम्ही लगेच ज्याला विकलेलं आहे ते जोडपं, ती छोटी मुलगी आणि ज्यांनी मध्यस्थी केली ह्या सर्वांना ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि जी लहान बाळ आहे 6 दिवसाचं त्यांना आम्ही सेंट्रल हॉस्पिटलला त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही CWC जे आहे त्याच्यासमोर त्या मुलाची आई, बाळ यांना हजर केल्यानंतर CWCनं आम्हाला बालगृहात त्या बाळाला ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत आणि ज्यांनी हे विकत दिली आणि मध्यस्थी केली या सर्वांवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना अरेस्ट केलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, उल्हासनगर.